मी प्रवीण तायडे, तुम्ही बघत आहेत व्हायरल न्यूज। आज आपण कॅन्टोन्मेंट ऑफिस जवळ आहेत, तर आंदोलनकर्ते अभिजित गडंकुश आहे विविध मागण्याकरता कॅन्टोन्मेंट ऑफिस वर बसले आहे। तर आपण जाणून घेणार आहोत नेमकं कोणत्या मागण्या आहेत, कोणत्या काय चर्चा विचार इथे बसले आहेत, तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते आहेत, तर नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। आज तुमचं कॅन्टोन्मेंट बोर्डापाशी आंदोलन आहे, तर नेमके काय मागण्या आहेत तुमच्या? माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की खडकी बाजार येथील जे बेकायदेशीर मोबाईल टावर आहे त्याच्या रेडिएशनमुळे जे होणारा नागरिकांना त्रास आहे हे त्वरित काढण्यात यावं। आमची दुसरी मागणी अशी आहे की खडकी कॅन्टोन्मेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल इकडे जो गैरप्रकार चालतोय, तिकडे डॉक्टर कधी उपस्थित नसतात, सीझर डिलिव्हरी करत नाही, डायरेक्टली मेमो पाठवतात। मग आपण यांना काय आमच्या टॅक्स मधनं जो यांना पगार जातो का फुकट द्यायचा का? यांना कामं नाही करायची, त्याचा अर्थ। आमची तिसरी मागणी आहे जे भारतीय संविधान शिक्षण हे शाळेमध्ये 5वी पासून चालू करावा, जेणेकरून आज संविधानाची अनेक ठिकाणी विटंबना होतीये की लोकांना माहित नाही संविधान म्हणजे काय। निदान आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 पर्यंत जे आपले मूलभूत हक्क आहे एवढं तरी शिकवण्यासाठी त्यांनी चालू करावा। आज आपण बघतो खडकी बाजार येथील गेल्या काही महिन्यापासून लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन वगैरे चालू आहेत का? अस्वच्छता असल्यामुळे। ती अस्वच्छता याच्यामुळे की खडकी बाजारामध्ये स्वच्छता आपण जर संडास बघितले इतकी घाणेरडी आहेत की लोकांचं मन देखील तिकडे जायला करत नाही। आणि जर तिकडे स्वच्छतेसाठी ती गाडी बी आली तर ती गाडी दुपारी 12 वाजता येते। 12 वाजता शौचालयाला जायचा कोणाचा वेळ असतो का? तुम्ही सांगा। हा प्रथम मुद्दा आहे। तुम्ही उपोषण करताय तर एक किती दिवस चालणार आहे? हे बेमुदत उपोषण आहे। प्रशासनाशी आम्ही गेले 2 ते 3 महिन्यापासून या विषयावरती पत्रव्यवहार करत आहे, पण प्रशासन कुठलाही प्रतिसाद देत नाहीये। नेमके आम्हाला हे माहित नाही, हे जे गेल्या 20 वर्षापासून मोबाईल टावर आणण्यात लागलेले आहेत, नवीन अधिकारी दर 3 वर्षाला बदलतात, परंतु यावेळेस या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती कुठलंही लक्ष पण घातलेलं नाहीये। नुसतं नोटीस काढतात, नोटीस काढून सोडून देतात। नेमकी मला हे नाही माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर असा कुठला प्रश्न उपस्थित आहे, मोबाईल टावर की कुठली राजकीय पॉवर? मला ह्याचा सकल चौकशी यांची झाली पाहिजे, याचा खुलासा झाला पाहिजे। तुमची काय मागणी? आज अभिजित भाऊ गडंकुश यांनी या ठिकाणी हे फुले शाहू आंबेडकर यांच्या माध्यमातून जे उपोषणाचा मुद्दा घेतलेला आहे त्यामध्ये सर्वचे सर्वच मुद्दे हे अतिशय ज्वलंत विषय आहेत आणि हॉस्पिटलचा हा जो विषय आता अतिशय गंभीर याचा विषय आहे। याच्याकडं प्रशासनाने व कॅन्टोन्मेंट बोर्डाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो। व अभिजित भाऊंच्या ज्या काही उपोषणाच्या संदर्भात मागण्या आहेत त्याला मी विशाल पवार व राष्ट्रप्रथम युवा प्रतिष्ठान याच्या वतीने त्यांना आमचा जाहीर पाठिंबा देतो। तुम्ही लवजी शक्ती सेनेचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष आहात, तर तुमच्या संघटनेमार्फत जाहीर पाठिंबा आहे का? संघटनेच्या वरिष्ठ व पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात मी चर्चा करून नक्कीच त्याचा पाठिंब्याबद्दल मी कळवेल। जय भीम, जय संविधान। या ठिकाणी आज आपण सर्वजण शिव फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व युवा मिळून आज खडकीतील जी काय समस्या आहे, जी लोकांच्या हितासाठी आज अभिजित गडंकुश यांनी जो उपोषणाचा जो मार्ग त्यांनी घेतलेला आहे, जो पवित्रा घेतलेला आहे, तर तो योग्य आहे। लोकांच्या ज्या काही समस्या त्या मिटल्या पाहिजे आणि लोकांना त्या पद्धतीची सगळी सोयी सुविधा ती हॉस्पिटलची असू द्या किंवा मग ती खडकीतील कुठल्याही हातगाडी धारकांची असू द्या, शाळेतील शैक्षणिक असू द्या, या सर्व समस्या ह्या सुटल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। त्यासाठी मी बहुजन समाज पक्ष माजी अध्यक्ष म्हणून आणि गोदाचार्य या नात्याने मी अभिजित गडंकुश यांना माझ्याकडून त्यांना पूर्णपणे माझा पाठिंबा मी जाहीर करतो। धन्यवाद।